अत्यंत जवळचे मित्र ज्ञानेश्वर मुकादम यांचे ते छोटे बंधू आहेत। ऑन साइड ला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत किशोर मुकादम जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार। चार षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की दुसऱ्या फेरी मधील दुसरा सामना सुरू आहे। गोलंदाज पवन यावेळेस ड्राइव्ह करतात गॅप शॉट सिलेक्शन आहे आउटफील्ड फास्ट स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार। थँक्यू सो मच। प्रत्येला चढवलाय मोहिलने पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती। धावसंख्या 4 ने पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये 10। फुल टॉस आहे पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय बीमर आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये मोहिल। नेक्स्ट बॉलर हाफ ट्रॅकर फ्रीट आहे आणि या फ्रीट वरती पुरेपूर फायदा घेतलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीमची बिनबाद 15। प्रेमात पडावी अशी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र ऑन स्ट्राइक ऑन साइड ला फटका चांगले लॉफ केलाय क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार। ISPL अक्षरशः गाजवलं होतं भावेश पवारने। टायगर्स ऑफ कोलकाता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मालकीचा तो संघ होता। करावी लागेल कारण की बिनबाद 24 ही धावसंख्या आहे। शॉर्ट आर्म पुल केलाय पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर long big way might it huge maximum it's out of the park big hit षटकार। महेंद्र ऑन फायर माही मार रहा है 3 चौकार 1 षटकार लगावलाय महेंद्रने या इनिंग मध्ये खेळतोय तो 18 या धावसंख्येवरती त्याला साथ देतो मोहिल खेळतायत 9 या धावसंख्येवरती। अजून एक तडाखा आपण पाहतोय परंतु चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर स्लॉग स्वीप बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार। सलग चालाय हा दुसरा षटकार। महेंद्र
आणि येतोय सलगचा तिसरा षटकार. ज्या गोलंदाज कपिल केनीने पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती त्याच्याच विरोधात षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज महेंद्र. 42 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट. सलग 3 षटकार लगावलेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लसित मलिंग आहे भिवंडीचा आणि आलाय हा डॉट बॉल. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत, 18 धावा आलेत या षटकामध्ये. गावदेवी नानकर संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी. ज्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. यावेळी लाईन चांगली आहे. लेन्स यावेळी फटका चांगला आहे. बिग हिट पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. कामतगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सो मच. आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का. मोहिल बॅक टू द पवेलियन. त्याच्या आतमध्ये 50 धाबेचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. गोरसे संघाकडनं सूरज केने आणि संदेश केने नॉस्ट्रायकिंग मध्ये. सामना स्टार्ट. पहिला बॉलवरती मोठी स्टार्टचा प्रयत्न केला. 3 खेळाडू आहेत आणि जजमेंट बघा अप्रतिम. मिड ऑफ मधून सर्कल मधून बार बाउंड्री लाईनच्या जवळपास गेले. बॅक साइडला धावत असताना बॉडी बॅलन्स करणं, बॉलचं जजमेंट घेणं आणि बॉल कलेक्ट करणं ह्या 5 गोष्टी असतात. त्यामध्ये वेळ गेला आणि परंतु झेल काय सुपर टिपलाय आणि पहिल्या बॉलवरती सूरज काय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली आहे वाघानं अर्थात पवन केने. सुरेश केने बाद झाला. संधी आणि संधी. इथे काय घडलंय? विपरीत घडलंय. खरं तर असं वाटलंही नसेल कुणाला आणि पवनची जेवढी प्रशंसा केली तो मैदान सोडतोय. गोल्डन डक या मॅचची गोल्डन विकेट पवन केने. बॅक टू द डग आउट. सूरज केने हा सूरज शून्यावरती बाद झाला. त्यानंतर मैदानामध्ये वादळ आलं. ते वादळ येण्याच्या अगोदर थांबवलं गेलंय आणि पवन केने बॅक टू द डग आउट. प्रेक्षक नाराज झालेत. खरं तर बरेच फॅन्स त्याच्याकडनं पण त्याचा खेळ पाहण्यासाठी येत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन बॅट्समन तुम्ही पाहतायत किशोर मुकादम आलाय. जरा चेंडू तेवढा मोठा प्रेशर निर्माण होऊन गुरसे संघावरती. संदेश केने स्ट्राइक वरती काढूया. लो फुल टॉस खेळून काढलाय. गॅप मध्ये दन 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 करत चाललाय बॉल. यावेळेस मिड विकेटला सीमारेषा बाहेर येतोय शानदार चौका. चौकाराची गरज होती. चौकार आलाय बऱ्याच असते. मी सांगेल की
जेव्हा गोलंदाजी करतात त्याला पाठीमागच्या स्टेट मध्ये स्पष्ट दिसावं म्हणून आणि त्यानंतर फलंदाजाला समोर एकदम स्पष्ट दिसावं त्यासाठी ती ब्लॅक स्क्रीन असते. आपण तिथे बसू नका प्लीज. यावेळेस फटका चांगला आहे, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, येतो शानदार चौकार. मॅच मध्ये आता कमबॅक करताना दिसतात खरं तर गुरसई संघाचे खेळाडू. अगोदर एक चौका टोकला संदेश केणेनं, आता किशोर मुकादमच्या बॅट मधून चौकार येतोय. लागलेत गडी बाद झाले 3 म्हणजे अद्याप 32 धावेची आवश्यकता. येणारे 13 चेंडू. फटका शॉक पिच चेंडूला प्रहार केलाय स्क्रीनच्या समोर, बॉल सीमारेषा बाहेर. अंतिम बॉलवरती षटकराने ओव्हरची समाप्त झाली. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये बॅटिंग करताना भूमी 11 जय बजरंग गुरसई टीम टोटल झाले 24 आणि आता पाहिजेत येणारे 2 षटक मध्ये 26 धावेची आवश्यकता. भूमिका लेग पंच तुम्ही पाहतायत. खरं तर मुन्ना पठाण सर अनुभव भरपूर त्यांच्याकडे. ते लेग पंचांच्या भूमिकेत आणि तिसरे पंच एंटरटेनमेंट खरं तर मिस्टर हॅरी डान्सिंग अंपायर. हो बॅटच्या रडार मध्ये सरळ पाठवलाय प्लॉट मध्ये. खरं तर चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, वाईड इश लॉंग ऑनच्या वरनं षटकार. भावेश पवारच्या पट्ट्यात आला की तो कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम एवढा लांब. चलकर समंदर भी आएगा. येणारा षटक गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओमचा पहिला चेंडू. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, झेल टिपली आहे आणि ते खेळ समाप्त होतोय किशोर मुकादमचा. आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 4था. येणारे 5 चेंडू आता 17ची गरज आहे. कभी राज नहीं होते जिन्हें पड़ जाती है दोस्तों झुककर चलने की आदत, उन सिरों पर कभी ताज नहीं होते. स्वतःच्या डोक्यावरती सोनेरी मुकुट जर घालायचं असेल तर मैदानावरती तुम्हाला क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतंय. आणि जर स्वतःला सिद्ध केलात तर जगात तुम्हाला आमचे प्रेक्षक प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. येणारे समीकरण, येणारे 4 चेंडू आणि आता आवश्यकता राहिली आहे ते जिंकण्यासाठी 16 धावेची. बावेसाठी फिल्डिंग रचना ऑन साइड मध्ये 4 खेळाडूंची नक्कीच फिल्डिंग लावली आहे. लॉंग ऑन तैनात, वाईड इश लॉंग ऑन. त्यानंतर तुम्ही पाहतायत यावेळेस बॉल हवेत. या मॅचची गोल्डन विकेट टिपली आहे आणि भावेशला आउट केल्यानंतर सेलिब्रेशन 11 खेळाडूंसोबत त्यांच्या पाठीराख्यांचं मैदानावरती पाहायला मिळालं. त्यांच्या बाजूने आली आणि आता ही मॅच एकतर्फा झाली आहे. अभिनंदन करूया आपण जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचं. गोरसई संघाला त्यांनी परास्त केलाय. परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकाराला महत्व नाहीये. कसं म्हटलं जातंय की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना गमावल्यानंतर मारलेला षटकार याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि